ह्याला सुद्धा असं मस्त घुंगरू आहेत. खूप कम्फर्टेबल आहे. हे ऑल वेलकम बॅक. सो न्यू इयर स्टार्ट झालेला आहे आणि न्यू इयर सोबत इथे मी शॉर्ट कुर्तीज मागवलेले आहेत जे कॉलेज वेअरमध्ये घालू शकतो किंवा मग ऑफिस वेअरमध्ये सुद्धा घालू शकतो. आणि हे सगळे मी मिंत्रावरून बाय केलेले आहेत आणि खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये आहेत. अंडर 200 रुपीजच्या रेंजमध्ये आहेत. अँड त्यासोबत मी इथे ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा पॅर करणार आहे शॉर्ट कुर्तीसोबत. आणि हे सगळे मिशोवरून आहेत. सो नाव लेट स्टार्ट द व्हिडिओ. सो ही आहे माझी फर्स्ट शॉर्ट कुर्ती. येल्लो कलरमध्ये आहे. आता ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती मला इतकी आवडलेली आहे. मस्त अशी लीफ पॅटर्नची प्रिंट केलेली आहे, याच्यावरती दिलेली आहे. अँड ह्याचं जे मटेरियल आहे ते इतकं सॉफ्ट आहे, एकदम असं पॉलिकॉटन मटेरियल आहे. अँड घातल्यावरती असं इचीनेस वगैरे असं वाटत नाही, एकदम कम्फर्टेबल फील होत आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम आपण ज्या कॉलेज जाणाऱ्या मुली आहेत त्या अशा टाईपच्या कुर्तीज घालू शकतात. आणि त्याच्यावर खाली मी जे घातलाय ते जीन्स घातलाय, बिकॉज हे शॉर्ट कुर्ती आहे आणि कलर वाईज जर गेलं तर जीन्स याच्यावरती सूट होते. सो आय गो विथ द जीन्स. याच्या खाली ट्राउझर सुद्धा घालू शकतो. डिफरंट कलर्स डिपेंड्स अपॉन कसं सूट होत आहे. मटेरियल वाईज सुद्धा खूप छान आहे. आता मेन इज ज्वेलरी. आता याच्यावरती मी ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअरअप करणार आहे. सो सर्वात आधी ह्याचं जी प्राइस आहे या शॉर्ट कुर्तीची, तर ती आहे 159 रुपीजला फ्रॉम मिंत्रा. तर मला ह्याची प्राइस बघून मटेरियल सुद्धा छान आहे आणि इतक्या अफोर्डेबल मध्ये आहे. सो यू शुड डेफिनेटली ट्राय आउट फॉर ऑफिस वेअर और कॉलेज गोईंग. तर आता आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी बघूया. तर हे आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि त्याच्यासोबत हे मी इयरिंग्स घातलेलं आहे. सेम आहे, जसं पेंडंट आहे त्या टाईप मध्येच आहे असं हे. तर ह्याच्यावरती असं मस्त असं डिझाईन पण केलेले आहेत आणि मस्त घुंगरू सुद्धा केलेले दिलेले आहेत खाली. तर माळा टाईप कसं असतात त्या टाईप मध्ये आहे. तर असं काही हे ओव्हरऑल लुक आहे घातल्यावरती. मला असं वाटतं आपण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा शॉपिंग करायला जातो तर प्रत्येक आउटफिट सोबत काय ना काहीतरी ज्वेलरी सुद्धा पेअरअप केलं पाहिजे. एक वेगळं लुक सुद्धा तयार क्रिएट होतं. अँड आता हे इतक्या अफोर्डेबल मध्ये आहे. जस्ट 159 रुपीजला हा शॉर्ट कुर्ती आहे ही. अँड ह्याच्यासोबत मी हे 151 रुपीजचं ज्वेलरी सेट मला मिळालेलं आहे. सो इट गोज व्हेरी वेल. आणि आपण कुठे फिरायला जाताना सुद्धा अशा टाईप मधले जे आउटफिट्स आहेत ते घालून जाऊ शकतो. दुसरी आहे ही ब्राऊन कलरची शॉर्ट कुर्ती. अँड सगळे 3/4च आहेत. सो ही कुर्ती मला का आवडलेली आहे, बिकॉज ऑफ द प्रिंट. आता ब्राऊन कलर सुद्धा आहे आणि ह्याच्यासोबत जे प्रिंट दिलेलं आहे ते फ्लोरल प्रिंट आहे. मस्त कलर कॉम्बिनेशन आहे. अँड याच्या खाली जे मी घातलेलं आहे ते व्हाईट कलरची ट्राउझर आहे. ही जी ट्राउझर आहे ही इतकी कम्फर्टेबल फील होते. दिस इज माय फेवरेट ट्राउझर, व्हाईट कलरची आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण डार्क कलर्स असे कुर्तीज असेल किंवा टॉप्स असेल तर मी मोस्ट ऑफ द टाइम आय जस्ट गो विथ द व्हाईट कलर. आणि ही व्हाईट कलरची ट्राउझर परफेक्ट सूट होतीये. आता याच्यावरची जी ज्वेलरी आहे ती मी तुम्हाला दाखवतेय की कशी घातल्यावरतीच छान वाटेल. सो हे त्याचे इयरिंग्स आहेत, असे मस्त 2 दिलेले आहेत, असे लुंकळते आहेत. आणि ह्याच्यावरचं जे गळ्यातलं आहे ते हे असं आहे. सो घातल्यावरती बघूया किती छान दिसतं. दिस इज हाऊ इट लुक्स. खूप छान वाटते आणि ह्या कलरवरती ही ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा खूप मस्त दिसून येते. आणि इट कॉस्ट मी अराउंड फॉर रुपीज 119. आणि इथे मी साईडला प्राइस देईल, कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा शॉपिंग करतो ती प्राइस वेगळी असते आणि नंतर दुसरी प्राइस वेगळी असते, कारण प्रत्येक वेळेला प्राइसेस सुद्धा चेंज होत असतात. सो लेट मी शो यू द एक्झॅक्ट प्राइस. मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करून दाखवेल. अँड साईडला कसं दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करून दाखवेल. सो ह्याच्यासोबत आपण काहीतरी बँगल्स किंवा कड टाईप सुद्धा घालू शकतो ऑक्सिडाइजचं. कडच आहे हे. हे कडं असं घातल्यावरती मस्त वाटतं. ओव्हरऑल लुक सुद्धा खूप छान दिसून येतो आणि काहीतरी बॅग सुद्धा कॅरी करू शकतो. सुंदर लुक दिसून येतंय घातल्यावरती. हे सगळं आउटफिट आपण जेव्हा वेअर करतो. नेक्स्ट कुर्ती जी आहे ती माझी फेवरेट शॉर्ट कुर्ती आहे. सो ही पिंक कलर, बेबी पिंक कलर आहे आणि त्याच्यावरची जी डिझाईन दिलेली आहे ती मस्त असं डार्क पिंक कलरमध्ये दिलेलं आहे आणि व्ही नेक आहे. सो व्ही नेक मध्ये सुद्धा आपण ज्वेलरी मस्त एक्सेसराईज करू शकतो. प्रत्येक नेक वरती सुद्धा वेगवेगळ्या ज्वेलरी जेव्हा आपण एक्सेसराईज करतो तेव्हा दिसायला सुद्धा खूप स्मार्ट आणि एकदम रॉयल लुक दिसून येतं. अँड ह्याच्या खाली जे मी पेअर केलेलं आहे ते आहे ब्लॅक कलरची ट्राउझर. जीन्स सुद्धा छान वाटेल
आणि ट्राउझरसुद्धा डिपेंड्स अपॉन की आपण कसं आपण वेअर करतो. सो इथे मी ब्लॅक कलरच्या ट्राउझरसोबत वेअर केलेलं आहे आणि मला खूप कम्फर्टेबल वाटतं आहे. दिस शॉर्ट कुर्ती कॉस्ट मी अराउंड फॉर ₹156 आणि खूप सुंदर आहे. सेम इयर जे मटेरियल आहे ते पॉली कॉटनमध्ये आहे. साईज आहे ती स्मॉल आहे. सो घातल्यावर खूप छान दिसून येते. आय जस्ट लव्ह द शॉर्ट कुर्ती. आता याच्यावरती जी एक्सेसराईज मला वेअर करायचं आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. सो हे आहे गळ्यातलं ऑक्सिडाईज. आता ह्याच्यासोबत इयरिंग्स नाही आलेत, फक्त हे गळ्यातलं आलेलं आहे. आणि ह्याचं जे पेंडंट आहे ते मला खूप आवडलेलं आहे आणि असं साईडला असं मस्त घुंगरू दिलेले आहेत. सो लेट्स सी हाव इट लुक्स. फायनल लुक. आणि ह्याच्यासोबत सेम मी कडच घालणार आहे. घालू शकतो किंवा 2 घालू शकतो, जसं आवडेल त्याप्रमाणे. आणि ह्यालासुद्धा असं मस्त घुंगरू आहेत आणि ह्यालासुद्धा घुंगरू आहेत. तर लुक क्रिएट केलेला आहे आणि मस्त आपण कॉलेजमध्ये घालून जाऊ शकतो किंवा ऑफिसवेअरमध्ये सुद्धा घालून जाऊ शकतो. सो दिस इज द फायनल लुक. नेक्स्ट आहे ही पिंक कलरची कुर्ती. ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती खूप सुंदर आहे, बट द प्रॉब्लेम इज अबाउट द हँड. मला हाताला खूप फिटिंगला होते. अदरवाईज द ओव्हरऑल कुर्ती इज व्हेरी मच मस्त आहे, खूप सुंदर आहे. आता ह्याच्या खाली जे मी घातलंय ते ट्राउझर घातलंय ब्लॅक कलरचं. जीन्स सुद्धा वेअर करू शकतो आणि त्याच्यासोबत जे मी एक्सेसरी वेअर केलेलं आहे ते सुद्धा ऑक्सिडाईज कलरफुल ज्वेलरी आहे. हे पेंडंट सुद्धा मस्त आहे आणि मॅच होतं याला. सो हे कलरफुल डिझाईन आहे, त्याच्यामुळे आय जस्ट गो विथ द ऑक्सिडाईज कलरफुल ज्वेलरी. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा घुंगरू आहेत आणि हे जे इयरिंग्स आहेत त्याला सुद्धा मस्त असं घुंगरू आहेत खाली. आता जेवढे पण मी ऑक्सिडाईजची ज्वेलरी दाखवले त्याच्यावरती मोस्ट ऑफ द घुंगरूच आहेत. अँड इट लुक सो सो प्रिटी आणि मला खूप आवडलेलं आहे सगळ्या कुर्ती. नेक्स्ट इज दिस येल्लो कलरची कुर्ती. आता ही जी कुर्ती आहे ही याचा कलर मला खूप आवडलाय. ब्राईट कलर असल्यामुळे दिसल्यावर म्हणजे एकदम अट्रॅक्ट होतोय आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. बट द इश्यू इज अबाउट द साईज. खूप फिटिंगला होतीये. याची साईज मोस्ट आता जे मी दाखवले प्रिव्हियसली ते साईज स्मॉल होते बट परफेक्ट होते आणि बाकी जे साईज आहेत जे मी लास्ट 2 कुर्तीज दाखवल्या त्याच्यामधले जे हात आहेत त्याला स्लीव्हजला फक्त इश्यू होतोय. अदरवाईज ओव्हरऑल द ऑल कुर्तीज आर गुड फ्रॉम मिंत्रा आणि कलर वाईज सुद्धा छान आहेत. आपण काही ट्राउझर किंवा जीन्स वेअर करू शकतो आणि पेअर करू शकतो एक्सेसरीज. आता राहिली आहे ती म्हणजे लास्ट कुर्ती जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा अँड खूप कम्फर्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 कुर्तीज. कारण ते खूप फिटिंगला होते. इथे हाताला सुद्धा खूप टाईट होत होते. सो दिस इज परफेक्ट वन. आय जस्ट लव्ह दिस कुर्ता. आणि ह्याच्यावरती पॅटर्न जे दिलेलं आहे ते असं मस्त प्लांट्स, लीव्स अशा कलर्समध्ये आहेत. वेगळ्या आहेत. प्रिंटेड, डिजिटल प्रिंटेड मोस्ट ऑफ द पॅटर्न्स दिलेले आहेत एव्हरी क्लासला. आता जे मी जेवढे दाखवले तेवढे अँड ऑल द आर व्हेरी मच अफोर्डेबल आणि खूप सुंदर सुद्धा आहेत. बट द इश्यू इज अबाउट द साईज. सम साईज वॉज डिफरंट कम्पेअर्ड टू द अदर कुर्ताज. हे होते सगळे कलेक्शन्स शॉर्ट कुर्ते. जर तुम्हाला यातला कुठलाही आवडला असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि कुठला आवडला तो सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. सो नेक्स्ट व्हिडिओवरती मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग अजून आणत राहील. सो डू लाईक, शेअर अँड हाईप. सो बाय.